जय शिवराय मित्रांनो, मी सर्पमित्र धर्मेंद्र बलटोले माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज पुन्हा एकदा माझ्या गावातून मला साप पकडण्यासाठी कॉल आलेला आहे। तर चला तो साप कुठला आहे, तो घरामध्ये एकाच्या घरामध्ये तो साप आढळलेला आहे। त्याच्या घरातली ती फॅमिलीसुद्धा घाबरलेली आहे। मला वारंवार कॉल करून त्यांनी सांगितलेलं आहे का तुम्ही लवकर या। तर ठीक आहे, आपण जेवढं लवकर होईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करूया। फायनली मित्रांनो, आम्ही त्या जागेवर पोहोचलो आहोत ज्या ठिकाणी साप आहे। त्यांच्या घरामध्ये तो साप आढळलेला आहे। तर जाऊया, तो कुठला साप आहे तो बघूया आणि त्या सापाला रेस्क्यू करून रिलीज करूया। कुठे देवाऱ्यात इथे देवाऱ्यात गेलाय का? हो, बॅटरी आहे का? हा, बॅटरी नाही आहे। बॅटरी ते गेलं का? हो, आतमध्ये कुठे असेल त्याचा आता बघ। ठीक आहे ठीक आहे। कधी गेला? आताच गेला? आताच गेला। कुठला वाटतो तुला? अंदाज बघितला का तू? बघितला आहे पण असं सांगू शकत नाही परफेक्ट। ओके ओके। तो डबा काढा बघते इकडे ते। नाही, आतमध्ये ते पॅक केलेले हे पॅक केलेलं आहे ना? असं राहू द्या, पडू द्या। हे फोटो काढू ना? काढ थांबा। हा हा, हे इथे साप आहे बघ। थांब जरा। काढू का? म्हणजे जरा एक मिनिट। अरे धामण आहे ती। ओके 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 ओके, पकडलेली आहे फायनली, तिला पकडलेली आहे। ही बॅटरी घे, पिशवी बघ तिला आहे पिशवी। तर हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे। याला धामण साप बोलतात, इंग्लिशमध्ये रॅट स्नेक, आणि गावाकडील भाषेमध्ये तिला अंधली बोलतात। तर ही जास्त करून उंदीर खाते म्हणून ती इंग्लिशमध्ये तिला रॅट स्नेक बोलतात। हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे। हा घरामध्ये येतोय म्हणजे कोणाच्यावर डोक धरलाय असा मुलीत गैरसमज करून घेऊ नका। हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे। आणि हा साप म्हणजे शेप मारतो, शेप मारल्यानंतर लुलाव करतो नाही का माणूस, हा पूर्णपणे गैरसमज आहे। पहिलेची समज होती। हा, तो पूर्णपणे तो गैरसमज काढून टाका। ठीक आहे, चला तर याला आपण आता इथे पिशवी येत रेस्क्यू केलं। आता त्याला जंगलामध्ये पण ऐका ना, ठेवण्यात द्या ना, बिनविषारी लय उंदीर झाले आमच्या। बिनविषारी असेल तर द्या ठेवून। नाही ना जमत असं, तो उंदीर घालण्यासाठी येतो। डोक पीक धरत नाही, कुठला साप डोक धरत नाही। कमी होतील ना मग। आता घरामध्ये जरा लहान मुलं आहेत, थोडस जरा लक्ष द्या। मागे पण आलेला तेव्हा तुम्हाला कॉल केलता, तेव्हा तो इथून। धन्यवाद, तू साप मारला नाही, साप वाचवण्यासाठी तू मदत केलेली आहे। पुन्हा एकदा तुझा आभार। आणि असेच साप वाचवण्यासाठी पुन्हा एकदा म्हणजे प्रयत्न करत जा, कारण साप हे पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाचे घटक येते। कारण साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे। हा साप सगळ्यात जास्त उंदीर खातो म्हणून तो घरामध्ये येतो। ज्या ठिकाणी उंदीर असतात त्या ठिकाणी तो नेहमी आढळतो। आणि काही घाबरून जायची गरज नाही आहे। फक्त लक्षात ठेव का जरा लहान मुले आहेत घरामध्ये, जरा ती काळजी घे। कारण घर बाहेर असल्यामुळे इथं नेहमी साप आढळतातच आणि येणारच साप। कारण ते उजेडावर येतात, उंदीर खाण्यासाठी येतात, पाली खाण्यासाठी येतात। आणि आपला गैरसमज एकच आहे का साप डोक धरतो
माझा घरातला माणूस कोणतरी शेतावर गेला होता आणि त्याच्या मुलं त्यांनी काहीतरी खट्याल केली असेल म्हणून साप घरात आलाय. हा पूर्वीपासूनचा जो गैरसमज आहे, तो गैरसमज माझं मत काढून टाकण्याचा आमचा सगळ्या सर्पमित्रांचा प्रयत्न आहे आणि तो बहुतेक आता निघत चाललेला आहे. तर पुन्हा एकदा धन्यवाद तुझे. तू साप मारला नाही आहे आणि साप वाचवण्यासाठी मला फोन केला. पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. चल ठीक आहे, हा साप आता आम्ही जंगलामध्ये रिलीज करतो. ओके. आता जो धामण जातीचा जो साप आम्ही पकडलेला आहे त्याला आता रिलीज करण्यासाठी जंगलात आलो आहे. तर त्याला आता रिलीज करूया. मित्रांनो, तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर त्या नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.